इतक्या जागा महायुतीला मिळतील असं अपेक्षित होतं, त्याला दुर्दैवाने राज्यभरामध्ये मिळाला नाही। 31 जागा महाविकास आघाडीला मिळाल्या, महायुतीला 17 जागांच्या वरती त्या ठिकाणी थांबावं लागलं। सुदैवाने त्या 17 जागांच्या मध्ये तुमच्या सर्वांच्या व्यापक सहकार्यातून मिळालेल्या जनाधारातून त्या 17 मध्ये सुनील तटकरे 18व्या लोकसभेमध्ये तुमच्या सर्वांचा हक्काचा प्रतिनिधी म्हणून गेला, याचा सुद्धा या ठिकाणी अभिमानपूर्वक उल्लेख त्या निमित्ताने करू शकतो। पण त्यानंतरचा कालखंड आमच्या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचा होता। महायुतीसाठी महत्त्वाचा होता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी होताच, परंतु भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना असेल, यांच्या दृष्टिकोनातून तो महत्त्वाचा होता। काय अनुभवलं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये? प्रामुख्याने देशभरामध्ये एक वातावरण निर्माण झालं, राज्यामध्ये सुद्धा ते खोलवरपणाने रुजलं की या देशामध्ये पुन्हा एकदा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालचं एनडीएचं सरकार आलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली संविधान रद्द केलं जाईल। अल्पसंख्याक समाजाच्या मनामध्ये एक तऱ्हेची असुरक्षिततेची भावना त्या कालावधीमध्ये निर्माण झाली। किंवा संबंध देशातला अल्पसंख्याक समाज असेल, देशातला आंबेडकरी चळवळीची श्रद्धा असणारा समाज असेल, तमाम माझ्या या देशातील संविधान रद्द होणार म्हणून अस्वस्थ झालेले आदिवासी बांधव असतील, हा एक मोठा समाजातला एक वर्ग हा महायुतीपासून किंवा देशभरामध्ये एनडीएपासून दुर्दैवाने त्या कालावधीमध्ये दुरावला। आम्ही वारंवार बोलत आलो की चंद्र सूर्य तारे असेपर्यंत या देशातील संविधान अबाधित राहील, ते आम्ही कालही बोललो, मी आजही बोलतोय आणि उद्याच्या भविष्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी बोलत होतो। परंतु खोलवरपणाने लोकांच्या मनामध्ये इतकं रुजवलं गेलं की ते लोकांच्या मनामधलं भय त्या कालावधीमध्ये दुर्दैवाने संपुष्टात आणण्यामध्ये देवेंद्रजींना यश मिळालं, अजितदादाला मिळालं आणि एकनाथराव शिंदेला मिळालं। पण आम्ही ठरवलं एका बाजूला हा खोटा अपप्रचार, पण पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, राजमाता जिजाऊंनी छत्रपतींना स्वाभिमानाचे धडे त्या कालावधीमध्ये दिले, स्वातंत्र्याचा ओंकार त्यांच्या मनामध्ये आविष्कारला गेला आणि त्याच्या माध्यमातून रयते राज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी उभं केलं। 18 पगड जातीला, 12 बलुतेदारांना, सर्व धर्मियांना सोबत घेत हिंदवी स्वराज्याची स्थापना त्यांनी केली। म्हणत आपल्या या सगळ्या परिसरामध्ये असलेल्या याकूबाबांच्या दर्ग्याच्या दर्शनाला त्या कालावधीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आल्याचं इतिहासामध्ये त्यांनी त्या ठिकाणी होतं। अशा वेळेला या सगळ्या महाराष्ट्रातील जनतेच्या मनामध्ये एक आत्मविश्वास त्या कालावधीमध्ये निर्माण करावा म्हणून वेगवेगळ्या योजना त्या कालावधीमध्ये घेतल्या गेल्या। ही एक योजना आणली गेली, लाडकी बहीण योजना। ही योजना जाहीर केली अजितदादांनी ज्या अर्थसंकल्पामध्ये, त्याला महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांनी त्या योजनेवरती टीका टिप्पणी केली। टीका टिप्पणी करताना सांगितलं की योजना लागू झाली की राज्य आर्थिक डबघायला जाईल, राज्य पूर्णपणाने डुबेल, राज्य पुन्हा स्वतःच्या पायावरती त्या ठिकाणी उभी राहणार नाही। अशा पैसा अपप्रचार त्या कालावधीमध्ये नक्कीच केला गेला। एवढंच नव्हे तर आमच्या महिला भगिनींना त्या ठिकाणी कबूल केलेली रक्कम सुद्धा मिळणार नाही अशा पैकी सतत टीका त्या कालावधीमध्ये केली। महाविकास आघाडीचे नेते त्या कालावधीमध्ये उच्च न्यायालयामध्ये सुद्धा बाबूजीराव गेले आणि ही महत्वाकांक्षी महिलांच्यासाठी केलेली योजना रद्द करावी याच्यासाठी सुद्धा त्यांनी या ठिकाणी याचिका दाखल केली। तुमचे लेख असलेल्या आदितीने मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली याची अंमलबजावणी करण्याचं काम काटेकोर पद्धतीने केलं। रक्षाबंधनाचा पवित्र दिवस, बहीण भावांचं अतूट नातं अधिक दृढ करण्याचा एक मंगलमय दिवस, त्याच्या 3 दिवस आधी राज्यातल्या जवळपास 1 कोटी महिलांच्या खात्यात 2 महिन्याचे, जून आणि जुलै 2 महिन्याचे 3,000 रुपये त्या कालावधीमध्ये जमा झाले आणि त्याच्यातून रक्षाबंधनाची आगळी वेगळी ओवाळणी या राज्याच्या 3 नेत्यांनी आदितीच्या मार्फत समान महिलांच्याकडे त्या ठिकाणी चुकली। काय पाहिलं आपण? ही योजना काही सीमित एका वर्गाच्या पुरता होती का? इथून माझ्यापासून त्या ठिकाणी बसलेल्या महिला भगिनी आहेत, पाठीमागे सुद्धा माझ्या महिला भगिनी बसतात, त्या कालावधीमध्ये सांगितलं गेलं होतं, पण या योजनेचा लाभ सर्व धर्मियांच्यासाठी मिळाला, सर्व समाजातल्या महिला भगिनींच्यासाठी मिळाला। जे छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित होतं, हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना 18 पगड जाती, 12 बलुतेदारांना सर्व धर्मियांना सोबत घेत त्याच पद्धतीने या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी सर्वच माझ्या लाभार्थी महिलांच्यासाठी करण्याचा काम त्या कालावधीमध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून झालं आणि त्याच्यातून सुद्धा एक वेगळी भावना विरोधकांच्या मनामध्ये आहे। काय टीका केली गेली की 1500 रुपयामध्ये तुम्ही महिलांचा स्वाभिमान विकत घेता। महाराष्ट्रातल्या 2.5 कोटी महिलांचा
अपमान करण्याची भूमिका स्वतःला जे नेत्या म्हणून म्हणतात, संसदेमध्ये नेत्या म्हणतात, राज्यामध्ये सुद्धा ठिकठिकाणी आज महाविकास आघाडीच्या महिला नेते त्या ठिकाणी काम करतात, पण माझ्या राज्यातल्या महिला भगिनींना ज्या कष्टकरी आहे, त्या समाजामध्ये दीर्घकाळ त्या ठिकाणी योगदान देत असतात, त्यांना 1500 रुपयामध्ये त्यांचा स्वाभिमान विकत घेतला जाणार आहे अशापैकी वक्तव्य करत या राज्यातल्या महिला भगिनींचा अपमान करण्याची भूमिका त्या काळामध्ये घेतली. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुलेंनी स्त्री शिक्षणाचं दालन एवढ्यासाठी मोकळं केलं की स्त्रियांचा मूलभूत हक्क त्यांना त्या ठिकाणी मिळाला पाहिजे. त्याच महिलांच्या बाबतीमध्ये अशापैकी उद्गार करण्याची भूमिका त्या काळामध्ये घेतली गेली आणि दिवाळीच्या वेळेलाच, गणपतीच्या सणाच्या वेळेला सुद्धा 1500 रुपये खात्यामध्ये जमा झाले आणि ज्या वेळेला भाऊबीज येत असते त्या भाऊबीजेच्या वेळेला सुद्धा नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याची पूर्णपणाची रक्कम ही माझ्या माय माऊलींच्या खात्यामध्ये जमा झाली. त्याला राज्यातल्या 2,40,00,000 महिलांच्या खात्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणाची रक्कम जमा झाल्याचं चित्र पाहणं. जनसन्मान यात्रा आम्ही काढली राजभरामध्ये अजितदादांच्या समेत, चांद्यापासून बांद्यापर्यंत मी त्या वेळेला स्वतः फिरलो. बाबाजीराव जवळपास 50-60 विधानसभा मतदारसंघामध्ये गेलो. मी 40 वर्ष राजकारणामध्ये. मला 1985 साली इंडियन नॅशनल काँग्रेस, राजीव गांधींनी त्याला 400पेक्षा जास्त जागा मिळवलेल्या होत्या. हुसेन दलवाई साहेब त्याला लोकसभेचे खासदार, आपल्या मतदारसंघातून त्याला सिनियर हुसेन दलवाई हे त्यावेळेला निवडून आलेले होते. त्यावेळेला मला काँग्रेस पक्षाने हाताच्या पंजाच्या निशाणीवरती 40 वर्षापूर्वी विधानसभेची निवडणूक दिली. त्यावेळेपासून सलग मी राजकारणामध्ये 40 वर्ष काम करत आलो. अनेक सभा केल्या, अनेक सभेला उपस्थित राहिलो. पण आज मला सांगायला अभिमान वाटतो की या जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या लाडक्या भगिनींचा इतका उत्स्फूर्त प्रतिसाद माझ्या 40 वर्षाच्या जीवनामध्ये किती बघितल्या नव्हत्या. त्या माझ्या माय माऊली यांच्या अजितदादांना, मला, आदितीला रक्षाबंधनाच्या निमित्तानं राखी बांधण्यासाठी हजारोंच्या संख्येने या ठिकाणी यायच्या. त्यांच्या चेहऱ्यावरचा निखळपणाचा आनंद आता निवडणुकीमध्ये नेमकं काय त्यांच्या मनामध्ये आहे हे दाखवण्याची एक चुणूक त्या काळात होती. निवडणुकीला ज्या वेळेला आपण बाबाजीराव समोर गेलो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीमध्ये, त्यावेळेला निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला लागेपर्यंत 10 जागासुद्धा अजित पवारच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घड्याळाला मिळणार नाहीत. हे सतत सगळ्या महिलांच्या वरती, सगळ्या वर्तमानपत्रामध्ये सगळे राजकीय विश्लेषक त्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी सांगत आले. जसं मला सांगत आले की मी हमखास पडणार आहे, मलाही सतत सांगत आले. अगदी निवडणुकीच्या मतमोजणीला अलिबागला येत असताना सुद्धा माझ्या काय मुंबईच्या पत्रकार मित्राने फोन केला की तुम्ही अलिबागला जाऊ नका, तुम्हाला मान खाली घेऊनच परत यावं लागणार आहे. पण त्यावेळेला सुद्धा उलटं घडलं. यावेळेला तर 10 जागा मिळणार नाहीत असं त्या ठिकाणी म्हटलं गेलं. पण राज्यात 59 जागांच्या वरती घड्याळाच्या अधिकृत चिन्हावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढला आणि 41 जागांच्या वरती अभूतपूर्व यश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने. भारतीय जनता पक्षाचं स्ट्राईक रेट 80% आसपास, 90% आसपास राहिला आणि त्याच्या खालोखाल या राज्यामध्ये स्ट्राईक रेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा त्या ठिकाणी राहिला. शिंदे साहेबांच्या पक्षाला सुद्धा त्या ठिकाणी यश मिळालं. हे मी काय ठिकाणी विस्ताराने सांगतोय की अडचणीच्या कालावधीमध्ये ज्यावेळेला अपेक्षित असलेलं यश मिळत नाही त्याला आत्मविश्वास गमवायचा नसतो. पुन्हा एकदा निर्धाराने जनतेच्या समोर जाण्याचा एक नवा विचार घेऊन त्या ठिकाणी प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक असतं. आणि त्याच्यामुळेच संबंध विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राची स्थापना स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश 1960 साली शिवाजी पार्कच्या ऐतिहासिक मैदानावरती आणला. 62 सालामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक झाली. 62, 67, 72, 78, 80, 85, 90, 95, 99, 2004, 2009, 2014, 2019 या निवडणुकीमध्ये कुठल्याही राजकीय पक्षाला किंवा युतीला महाराष्ट्रामध्ये जेवढे यश मिळालं नाही तेवढं 2024च्या निवडणुकीमध्ये 237 जागांच्या वरती महायुतीचे आमदार त्या ठिकाणी मताधिकारी निवडून आले आणि महाराष्ट्रामध्ये आज सुरू झालेलं काम आपण त्या ठिकाणी आणतो. आज माझा आपण या ठिकाणी सत्कार करतात. माझ्या सर्व सहकार्याने या ठिकाणी भावना व्यक्त केल्या. खरं आहे की विधानसभेच्या, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मला या मतदारसंघामध्ये पिछाड्यावरती राहावं लागतं. शेजारच्या गुहागर मतदारसंघामध्ये सुद्धा पिछाड्यावरती राहावं लागतं. मतमोजणीला इथे बसलेले बरेच जण आज मतमोजणी केंद्रात होते. त्याच्यामुळे एका बाजूला अलिबाग, पेठ, श्रीवर्धन, थोड्याफार प्रमाणात महाड त्या ठिकाणी आघाडी मिळायची आणि त्यातली बरीचशी आघाडी या 2 मतदारसंघातल्या मतमोजणीतून ससून कदम त्यावेळेला
ती कमी होत आहे. पण तरी पण पेणला 50,000च्या आसपास मताधिक्य मिळालं, अलिबागला 40,000च्या आसपास मिळालं, आदितीच्या मतदारसंघामध्ये 30,000च्या आसपास मताधिक्य मिळालं. त्यामुळे इथे जरी आपल्याला 32 मताधिक्य मिळालं असेल तरी निवडणुकीमध्ये गेल्या खेपेला मी 32,000 निवडून आलो होतो. यावेळेला मी पराभूत होणार असं सांगितलं गेलं असताना 82,000च्या मताधिक्याने त्या ठिकाणी निर्वाचित होतो. त्यामध्ये आपलाही वाटा आहे. जरी आपल्याला अपेक्षित असलेलं मताधिक्य मुजफ्फर मिळालं नाही, मतं जरी मिळाली नसली तरी मतांचा एक तऱ्हेचा जे काय पाठिंबा असतं ते त्या ठिकाणी मिळालं. म्हणून जसं बाबाजीरावने मागे सांगितलं, काल काय झालं याचा मी आयुष्यात कधी विचार केला. काल काय झालं त्याची शिदोरी मनामध्ये ठेवत उद्या काय करायचं, उद्याच्या भवितव्यामध्ये काय करायचं आहे या दृष्टिकोनातून सकारात्मक पद्धतीने आपण काम करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यातून एक नवीन वाटचाल आपल्याला निश्चितपणे त्या ठिकाणी करता येऊ शकते. आज याची गरज आहे. देशामध्ये आज एनडीएचं सरकार आहे, राज्यामध्ये आज महायुतीचं सरकार आहे. सुदैवाने आदिती त्या ठिकाणी मंत्री आहे, या मतदारसंघाचे आमदार योगेश कदम हे सुद्धा राज्यमंत्री त्या ठिकाणी आहे. दिल्लीमध्ये आज मला त्या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा खासदार म्हणून एक सरकारच्या ठिकाणी एक वेगळी सन्मानपूर्वक वागणूक त्या ठिकाणी मिळते. विकासाच्या कामाच्या वरती एखादा मुद्दा मांडला तर अधिक लगेच सतर्क पद्धतीने त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या माध्यमातून लक्ष दिलं जातं. आता वेळ आली आहे कोकणच्या भवितव्याला आकार देण्याची. काल काय घडलं याचा फारसा विचार करण्यापेक्षा सर्वांच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण करणं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली लोकशाही प्रणाली व्यवस्था अधिक मजबूत करणं आणि अधिक व्यापक हिताच्या आधारे आपण आपल्या सगळ्या परिसरामध्ये वेगवेगळ्या योजना त्या ठिकाणी आणणं या गोष्टीला प्राधान्य देण्याची आवश्यकता खूप मोठ्या प्रमाणात आहे.